व्यासपीठावरती असलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळींचे मनपूर्वक स्वागत। सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष सावंत, माजी नगरसेवक, तसेच त्यांच्या पत्नी सौ स्मिता सावंत यांचं मी स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे ते म्हणजे अनंत दाभोळकर, पत्रकार, रमेश खामकर, ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते, श्री संतोष रहाटे, SR फाउंडेशन, श्री किशोर कुमार यदुवंशी, 18 न्यूज संपादक यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो। या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मनोरी डोंगर सेवेकरी संघाचे अध्यक्ष श्री शेखर परब यांना मी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। तर सर्वप्रथम मी त्यांना विनंती करतो की माजी नगरसेवक या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष सावंत यांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्यानंतर माजी नगरसेवक श्री सुभाष सावंत यांच्या पत्नी स्मिता सावंत यांचं स्वागत करण्यासाठी मी शेखर परब यांना विनंती करतो। जोरदार टाळ्या। हमको बुलाएंगे ना। त्यानंतर पत्रकार अनंत दाभोळकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची मी विनंती करतो शेखर दादा यांना। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्यानंतर ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ता श्री रमेश खामकर साहेब यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो शेखर दादा यांना। जोरदार टाळ्या। शैलेश चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री संतोष रहाटे, SR फाउंडेशन यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। जोरदार टाळ्या। AT न्यूजचे संपादक किशोर कुमार यदुवंशी यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो। शैलेश चव्हाण किशोर कुमार यदुवंशी, AT न्यूज संपादक। प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रथेनुसार आपण अध्यक्षांचं भाषण सर्वात शेवटी ठेवणार आहोत। त्याच्या अगोदर मी पत्रकार अनंत दाभोळकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांसाठी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मनोरी आश्रम सेवा संघ आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त एक गुरुची सेवा आणि गुरुची पाद्यपूजा कशी करतात आणि यासाठी एक सेवाभावी वृत्तीने या ठिकाणी काम करणं ही खरं तर गुरुसेवाही आहे। आणि गुरुचं पूजन म्हणजे पूर्णपणे आपण त्याला वाहून घेणं हे सगळं आहे। आज या ठिकाणी आपल्या या संस्थेचे विश्वस्त विशाल अमृतराव पाटणकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत, सौभाग्यवती स्मिता सावंत माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर या ठिकाणी सेवेचे दुसरे संतोष रहाटे, तुकाराम निकम आणि अन्य मान्यवर
आता त्या ठिकाणी मला पाटणकरांनी सांगितलं की बाबांनी या ठिकाणी विश्वशांती आणि मानव कल्याण हा उद्देश या ठिकाणी अगोदर सांगून ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी दुसरं एक नाव आमदारांचं एक नातं त्यांच्याकडे राहिलं ते या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत. मी एवढंच सांगू इच्छितो की हे जो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुची पूजा, गुरुचा उद्देश जो काय आहे त्याने जे काही ध्येय ठेवलेलं आहे ते ध्येय ठेवून आज या ठिकाणी मनोरे आश्रमामध्ये जी वाटचाल चाललेली आहे अखंडपणे या ठिकाणी त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे. आज या ठिकाणी विद्यार्थी जे जमलेले आहेत त्यांनाही या ठिकाणी आपण शालोपयोगी वस्तू त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सगळ्याच विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की आपली गुरुची पूजा म्हणजे शिक्षकच नव्हे तर तुझी माता आणि पिता हे सुद्धा पहिले गुरु असतात आणि हे गुरु झाल्यानंतर आपल्याला समाजामध्ये कसं वागावं, समाजामध्ये कसं राहावं आणि त्या पद्धतीचं जे शिक्षण आहे ते शिक्षण आपल्याला त्या आश्रमाच्या माध्यमातून गुरुचं आपल्याला मिळत असतं. मी थोडक्यात आटोपतो आणि सगळ्यांना मी शुभेच्छा, तुमच्या ह्या सगळ्या सेवेकरी मंडळीला शुभेच्छा देतो, इथल्या विश्वासाला शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. एटी न्यूज संपादक यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचं प्रबोधन करायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नमस्कार बच्चों, आप सबको ढेर सारा प्यार भरा नमस्कार। हमारे पहली गुरु जो होती है हमारी माँ होती है, इसके बाद हमारे पिता होते हैं और शिक्षक हमारे तीसरे गुरु होते हैं। और इन्हीं गुरुओं के बारे में कहा गया है गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तो ये भगवान के रूप है, गुरु के अलग अलग रूप है। आप उन्हें किस मान सम्मान से किस रूप में देखते हैं ये आपके आने वाले समय में निर्धारित करेगा और आपका ये उज्जवल भविष्य तय करेगा। मैं यहाँ पर दूसरी बार आया हूँ और इतना सुरम्य और नैसर्गिक वातावरण मुझे और कहीं नहीं दिखाई दिया। संतोष राठे जी उनको ये श्रेय जाता है मुझे यहाँ लेकर के आने का और बहुत ही अच्छी जगह है। यहाँ पर पंडित जी से मिलना जो यहाँ की देखभाल करते हैं उनसे भी मिल करके बहुत अच्छा लगा। यहाँ पर जो सेवा कार्य है जो होने वाला है कोई भी आदमी के यहाँ सेवा कर सकता है। आपकी संतुष्टि के लिए जीवन की भाग दौड़ में, सांसारिक भाग दौड़ में ये जीवन के लिए बहुत जरूरी है। उससे आपको एक आत्मिक शांति और खुशी का अभाव होता है। यहाँ पर हमारे अंधेरी के दो भाभी नगर सेवक बैठे हैं, सुभाष भाई हैं, सीता भाभी हैं, संतोष राठे जी हैं, अंधेरी के जाने माने उद्योगपति हैं। उनके सेवा का भाव हम सबको घायल कर देता है। उन्होंने अपने बचपन की शुरुआत जीरो से किया है, इसलिए आज वो आपकी कमियों को, किसी गरीब परिवार की, मध्यम परिवार के बच्चे की कमी को वो समझते हैं। इसलिए आज वो यहाँ पर आप सबके इस्तेमाल के लिए कुछ बुक और कुछ पेंसिल, ड्राइंग बॉक्स इन सब लेकर के आए। तो जो इस माहौल से, इस दौर से गुजरा रहता है वही आपका दर्द समझ सकता है। तो मैं संतोष राठे जी का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा कि उन्होंने आप जैसे बच्चों को यहाँ पर आकर के और इसी भयंकर बारिश में यहाँ आकर के हम लोग भीगते हुए यहाँ पर आए हैं और यहाँ आकर के आप लोगों का मनोबल बढ़ा रहे हैं। तो बच्चों ऐसे लोगों की सेवा को, ऐसे लोगों के परिश्रम को आप लोग सार्थक करेंगे। बड़े होकर के अपने माँ बाप की सेवा करिए, अपने गुरुओं की सेवा करिए और यही जीवन का सार है, यही जीवन का सार्थक उद्देश्य होना चाहिए। हम लोग पत्रकारिता के क्षेत्र में है, तमाम तरह के लोग, अलग अलग पार्टियों के, अलग अलग उद्देश्य के लोग मिलते हैं, सब कुछ करते हैं, पर उसमें ये देखने समझने का हमें भी अवसर मिलता है कि कौन सच में सेवा कर रहा है और कौन दिखावा कर रहा है। तो यहाँ इस घनघोर बारिश में कुछ लोग जो उपस्थित हुए हैं, आप सबको ला करके काफी किताब और ड्राइंग बॉक्स वगैरह जो देने के लिए आए हैं, तो उनका उद्देश्य है कि वो बच्चे हमारे बच्चे हैं, वो परिवार हमारा परिवार है, तो इन्हें ये चीजें आज
बच्चों को शायद से मोबाइल यूज़ करने नहीं मिलेगा, ये सुन के बहुत बुरा लगा होगा, बट सर ने जो पॉइंट बोला वो एकदम बराबर है। कोई भी चीज़ सही है गलत नहीं होती, उसका यूज़ हम लोग कैसे करते हैं। मोबाइल का अगर आप सही से पढ़ाई के लिए, ज्ञान अर्जन करने के लिए यूज़ करोगे तो आपके माँ बाप को भी बहुत अच्छा लगेगा, बट अगर आप ज़बरदस्ती गेम के लिए मोबाइल मांगोगे तो उनको बहुत बुरा लगेगा। उन्होंने मोबाइल आपको आपके पढ़ाई के लिए दिया है, ये चीज़ ध्यान में रखो और आपके माँ बाप का नाम रोशन करो, यही सर के कहने का तात्पर्य था। धन्यवाद। यानंतर मी श्री संतोष रहाटे सर SR फाउंडेशन यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करायचं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। उपस्थित व्यासपीठ तसेच आपल्या येथे आश्रमातील सर्व पदाधिकारी आणि सेवाकरी त्यांचे खूप धन्यवाद देतो। त्याचबरोबर मिस्टर पाटणकर यांना माझ्याकडून म्हणजे ह्यांनी मला इथे निमंत्रण केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर आज आमच्याकडून वयामठाचे जे कार्यक्रम होत आहेत आश्रमातर्फे, हे कार्यक्रम असे नेहमीच व्हायला पाहिजे दरवर्षी आणि त्यासाठी माझं सहकार्य या आश्रमाला असणार आजच तुम्हाला सांगून देतो आणि हे अखंड चालू राहायला पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर त्यांना एक मार्गदर्शन करण्यासाठी ज्या तिथे व्यासपीठावर सर्व मान्यवर व्यक्तीने भाषण केलं ते मोलाचं केलेलं आहे। तसंच त्याचे जे शिक्षक आहेत तेही त्यांना त्यांचं त्याचे गुरु असतात, आई वडिलांनंतर आणि तेच त्यांना पुढे शेवट त्यांना चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य, त्याचबरोबर त्यांना चांगलं मार्गदर्शन करत असतात। त्या गुरूंचा आज गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमेनिमित्त आज आम्ही हा चांगला कार्यक्रम घेतला आहे, त्याच आश्रमाला मी धन्यवाद देतो आणि अशीच कार्य आपल्या हातात होत राहावे अशी ईश्वरचरणी गगनगिरी महाराजांनी अर्पण करतो माझे विचार आणि दोन शब्द मला बोलायचे तर जय गगनगिरी महाराज। सर्व मुलांना प्रथम सांगतो तुम्ही इथे आल्याचा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, पवित्र दिवस आहे, बाबाच्या दर्शनासाठी आलाय। दर्शन तुम्ही काय आठवून जातात सर्वांनी काय कळलं हे लक्षात घ्या। गुरु, आई, वडील आणि गगनगिरी महाराज, आई वडील प्रथम गुरु, गगनगिरी महाराज आपले महागुरु, हे लक्षात ठेवा सर्व। आता आम्ही बाबा वंदन करून मी सुरुवात करतो दोन मिनिटं बोलण्याची। माझे मित्र, जुने मित्र माझे नगरसेवक आणि माझे नगरसेवक त्यांच्यापासून एकदम जवळचे मित्र आहेत माझे, उद्योजक आहेत आणि समाजसेवक आहेत। फार सामाजिक कार्य करण्यात त्यांचा पुढाकार असतो, त्यांना आवड आहे। दुसरे माझे मित्र आहेत पाटणकर आणि दाभोळकर आणि सर्व शेखर, हे सर्व आमचे आता नवीन मित्र काही झालेले आहेत। मला एवढंच सांगायचं आहे, तुमचे शिक्षक सुद्धा इथे बसलेले आहेत, मला दुसरं काही बोलायचं नाही, फक्त एवढंच बोलायचं आहे की ही मुलं जोपर्यंत आपल्या पायावर पूर्ण उभी राहत नाही तोपर्यंत त्याच्या आई वडिलांनी त्याच्या हातात कधी तुम्ही मोबाईल देऊ नये। या मोबाईलने सर्व खास झालेला आहे, मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा खराब आहे। आई वडिलांकडे भांडून मुलं मोबाईल घेतात, 10-15 खाली आता मोबाईल मिळत नाही, इथे त्या विचाराला परवडतं नाही परवडतं तरी पण ते घेतात आणि ती मुलं धर्माच्या मार्गाला जातात। मोबाईल जितका चांगला तितका वाईट, त्याच्यात सगळे वाईट आणि सगळे विचार असतात ठरलेले। त्यामुळे मेहरबानी करा, तुम्हाला आता सांगतो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी चुकून पण मोबाईल हातात घेऊ नका, तुमचा संपूर्ण नुकसान होईल, शिक्षणाचं नुकसान होईल, सगळं नुकसान होईल। त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतः पायावर उभं राहत नाही, ग्रॅज्युएट वगैरे व्हा, चांगलं 4 पैसे स्वतः कमवा आणि मग तुम्ही तुमची हाऊसहोल्ड करा, तोपर्यंत ह्या भानगडीत तुम्ही पडू नका। फक्त अभ्यास करा आणि तुमच्या पालकांची इच्छा ती पूर्ण करा। शिक्षकांनी सुद्धा त्यांना ह्या गोष्टी दूर ठेवावं माझी त्यांना विनंती आहे। या गोष्टी त्यांना झाला ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आणि
हे मिळतात. आता आपण दुसरं काय सांगणार, आजच्या दिवशी सांगणार ना आपण मुलांना आपण बोलवलं तर नुसतं वया आणि गप्पांसाठी नाही बोलवलं, तर त्यांना हे दोन चांगले विचार पण द्यावे प्रत्येकाने, असं माझं मत आहे. ते एवढंच बोलतोय, बोलायला दुसऱ्या गोष्टी भरपूर आहेत, पण ते आता आणखी नाही बोलत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गगनगिरी. या पवित्र भूमीला वंदन करते. या भूमीतर अनेक भक्त घडले असतील, अनेक माणसं घडली असतील आणि या भूमीमध्ये आम्हाला येण्याचं भाग्य लाभलं, त्याबद्दल या आपल्या गगनगिरी महाराजांच्या या भूमीला आम्ही वंदन करतो. सगळे आमचे बालगोपाळ, शिक्षक वृंद आणि सर्व मान्यवर इथे जे जमलेले आहेत त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आमची शाळा म्हणजे गोराई मनपा शाळा खाडीच्या पलीकडे आहे, दुर्गम भाग आहे, अनेक अडचणी आहेत, पण तरी सुद्धा आमचे विद्यार्थी तिथे पायपीट करत पोचतातच. कारण काय, त्यांना सुद्धा शिकायचं आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही येतो. आम्ही वारा असू दे, पाऊस असू दे, घरची मंडळी सरकार खाडीतून कशी जाणार, नको जाऊ तरी सुद्धा आम्ही येतो. कारण आमच्या समोर असतात की आमची ही छोटी बालमंडळी जी डोंगरावरून पायपीट करत आमच्या शाळेत येते का, तर त्यांना शिकायचं आहे म्हणून. आणि त्यांना नेहमीच असं काहीतरी मिळालं तर त्यांना खूप आनंद होतो. आणि म्हणून याच्या आधी सुद्धा मी एकदा इथे आले होते, मला वाटतं 2017 असेल, कारण तेव्हाच मी शाळेत आली पहिला. तेव्हा सुद्धा असा छान सुरेख कार्यक्रम झालेला, मुलं आनंदित झालेली आणि खूप खूप त्यांना आनंद होतो. म्हणून आम्ही यावर्षी छोटी मुलं सुद्धा घेतली, कारण त्यांना दुपारी असतात ती, त्यांना यायला मिळत नाही. मग यावर्षी आम्ही ठरवलं की या छोट्या मुलांना सुद्धा घेऊन जाईल, कारण 6वी ते 8वी सकाळी असतात आणि बालवाडी ते 4थी पर्यंत दुपारी असतात. म्हणजे छोट्या मुलांना आनंद मिळत नाही. मी संजय शंकर पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ घेऊन जोरात काय झाल्या पाहिजे विद्यार्थ्यांकडून. बोला परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की. धन्यवाद. यानंतर मनोरी आश्रम सेवक संघ उपाध्यक्ष प्रकाश पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी राजेश्री दिलीप पाटील मॅडम यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राजेश्री मॅडम. बोला परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की. नेहमी तुमचा सुद्धा सहवास घडो, चांगल्या भक्तांचा आणि तुमचं जे कार्य आहे मानव कल्याण आणि विश्व कल्याण हे साध्य हो, हीच प्रभूचरणी प्रार्थना करून आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व गुरूंना वंदन करून माझे 2 शब्द संपवते आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. त्यानंतर सेवेकरी संघातील संतोष तरल यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रवीण स्वप्नाली तोडकरी मॅडमचा सत्कार करायचा आहे. बोला परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की. व्यवस्थापक यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रमिला लढे मॅडमचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बोला परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की. नंदू रायत, मानसी हेमंत तलावडे, यानंतर 6वीचे विद्यार्थी रणजित राजेश रायत, अनुप कृष्णा भोये, क्रिश सिद्धार्थ फुलेकर, साईनाथ पृथ्वी नाहक, भाग्यश्री संतोष गोरे, भूमिका माधव गवळी, निकिता विलास पडवी, सिफा इम्रान खान, खुशी सुरेश बाळकोट, पूजा सतीश रंदेवी, कल्पेश संतोष सनवार, दर्शन आनंद वाघे, अमित विकास गोली, रोहन सुनील वायडा, स्वप्नील पंडित रायत, सुनील ईश्वने फरले, ऋतिक
सुरेश चौहान, पियुष प्रभाकर पिल्ले, गौरव जगदीश कोळी, शुभदा दिलीप कोळीकर, लक्ष्मी मकेंद्र विश्वकर्मा, राधा अजय माळी आणि तनू प्रवीण कुमावत. त्यानंतर दुसरीचे विद्यार्थी युवराज अजय शर्मा, गणेश अजय वाघेला, अभिषेक रंजन पंडा, आयुष कृष्णा धांदे, प्रणिशा बच्चू हाडळ, आकांक्षा हेमंत तलावडे, टीना जयनारायण रेड्डन, राधिका संजय मोरे, सुंदर सोमनाथ गवळी, वीर विजय पागे, यश नवनाथ साळुंके. माजी नगरसेवक या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष सावंत यांचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करायचे. परमपूज्य प्रसंगजी महाराज यांना नतमस्तक हो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माझे मित्र संतोष राठे, दाभोळकर साहेब, परब साहेब, माझे विजय मित्र गणेश कामकर, या संस्थेचे सर्व कामकर साहेब. मला माहिती आहे आपण माझ्या भाषणाकडे आपलं लक्ष नाही, आपलं लक्ष वही आणि कंपोस्ट. आजपासून मी पाहतोय की मला एकदम दुसऱ्याच्या कानात बोलतो. कधी एकदा भाषण तुमचं आम्हाला वया भेटत नाही. शिक्षिका ही आईपेक्षा आपली मोठी आईने मला जन्म दिला आहे, पण 7 ते 8 तास तुमच्या बरोबर असणारी ती शिक्षिका माऊली, तिला नेहमी नमस्कार करणार की नाही? क्लास टीचरला नमस्कार करणार की नाही? परमपूज्य स्वामी नंदगिरी महाराज यांना स्मरून वंदन करून मी आपल्या आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या शिक्षकांचे मनोदय आश्रमातर्फे मनपूर्वक आभार प्रकट करीत आहे. आपण आज वेळात काढून गुरुपौर्णिमेच्या या मंगलमय दिवशी आश्रमात आलात. तसेच आमचे सर्व मान्यवर श्री सुभाष कांता सावंत साहेब, ज्योती सावंत साहेब, रहाटे साहेब व इतर मान्यवर आपण वेळ काढून आश्रमात आलात. आज सावंत साहेब गेले 30 वर्ष नगरनिर्माण सहवासात आहेत व त्यांची सेवा ते मागे राहून करत आहेत. त्यांनी कधी आपल्या गावाचा कधी पुढे गौरवा केला नाही, काही नाही केलं आहे. मी स्वतः अंधेरीत राहतो, त्यामुळे मी त्यांची शाळा बघितलेली आहे. ते कशा समाज प्रगती विद्यालय तिथे शाळेचं नाव आहे. तिथे अनंत विद्यार्थी येतात, शिक्षण घेतात व कशा प्रकारे शिक्षण घेतात. त्यामुळे आपल्याला आज त्याचं मार्गदर्शन जे मिळालं आहे ते खूप मोलाचं मार्गदर्शन आहे. मी त्यामुळे शिक्षकांना सुद्धा तर काय अडचणी नक्कीच त्याच्याकडे मांडावे. आज सुभाषराव जे आहेत यांच्याकडे जो अनुभव आहे त्याचा आपण सर्वांनी नक्कीच उपयोग करून घेतला पाहिजे. इथे आपल्याला काय, आपल्याला मनाची शांती मिळेल, सर्वांना आपल्याला एक वेगळा आनंद मिळेल. इथे आपल्याला प्रत्येकाला ऊर्जा मिळणार आहे आणि ही जी ऊर्जा आहे ना, ही आपण समाजात येऊन समाज कल्याणाचा जो मार्ग आहे तो आपण या आश्रमात करू शकतो. आणि मी परत एकदा सांगेन की श्री निशांत अमृतराव पाटील हे आश्रमाचे व्यवस्थापक आहेत. फार लहान वयात त्यांच्यावरील जबाबदारी आलेली आहे, पण त्यांनी सुद्धा आपला धन लावून या आश्रमाच्या सेवेसाठी या लहान वयात, आज त्यांचं वय जास्ती नाही, 32 वर्षाचेच आहेत ते, पण त्यांनी संपूर्णपणे महाराजांच्या कार्यात वाहून घेतलेला आहे. आणि जे महाराजांची अपेक्षा आहे की हा आश्रम, हा मनोरीचा आश्रम आहे, इथे लाखो झाडं लागावी, इथे इकडनं ऑक्सिजन जे आहे ते संपूर्ण मुंबईला गेलं पाहिजे. तो मुंबईला जे आपले बिल्डर असते, व्यवसाय करणारी माणसं, त्यांनी ते आपला व्यवसाय करू. आणि या कार्यात मी परत एकदा सांगेन, आपल्या सर्व मुलांचा सहभाग व शिक्षकांचा नक्की असावा हेच मी विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द ते सांगतो. जय गणेश. यांच्या मार्फत सत्कार करणार आहोत. बोला परमपूज्य स्वामी नंदगिरी महाराज की. यानंतर श्री किशोर कुमार, श्री रमेश आंबेडकर साहेब, ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते
श्री किशोरकुमार यदुवंशी एटी न्यूज संपादक यांचा आपण सत्कार करणार आहोत. श्रीफळ देऊन बोला परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की. बोला परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की. यांना प्रसाद विभूती आणि श्रीफळ घ्यायचा आहे. बोला परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की. सजिती याची देखील याची सोडून डोळा या अनापरिकरातील सर्व भक्तांना आलेले आहेत आणि एकच आहे. आपण सुद्धा सर्वोपरी भक्ती करून जास्तीत जास्त आनंद मिळवायचा आहे आणि जास्तीत जास्त नामस्मरण करून पुण्य प्राप्त करून घ्यायची आहे. धन्यवाद. सर्वांनी अनुभव करण्याचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी नाश्ता करूनच आजपर्यंत द्यायचा आहे. तसेच मी शिक्षकांना विनंती करतो त्यांनी सुद्धा अनुभवाचं सेवन करायचं आहे. भक्तगणांची जे कोणी माणसे येतील ती एक यथाशक्ती सेवा जी आहे ती स्वीकारत राहा आणि आमच्या सेवेच्या जी काही चुका होत असतील त्या चुकांची क्षमा करून उत्तरोत्तर आरती होती या सेवेकरांची प्रगती करा ही तुझी बोला परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. स्वामी गगनगिरी महाराज की जय. स्वामी गगनगिरी महाराज की जय. गुरुदेव दत्त. माते की जय. बजरंग बली की जय. बजरंग माते की